शकतं का? आता मी जर म्हटलं की आता बाप मेला असं म्हणलं मी, आणि आमच्या बापाचा बाप मेला, आमच्या बापाचा बाप मेला, आमच्या बापाचा बाप मेला, असं एखादा व्यक्ती म्हणत आहे, नाही 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 नाही, दाखवा आधी मग श्राद्ध घालतो. हे ऐकून आहे की आमका आमका आमचा आजोबा होता, पणजोबा होता, ते आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की हे फोटोमध्ये जे दिसतात ना, हे तुझे वडील आहेत बरं, तुझे आजोबा आहेत बरं का, आणि हे दिसतात त्या पलीकडले पणजोबा आहेत बरं का. नाही नाही, मी नाही विश्वास ठेवत. मी त्यांना पाहिलंय का माझ्या पणजोबाला, मी नाही विश्वास ठेवणार. पणजोबाला आणून दाखवा, मगच मी त्यांच्या फोटोला हार घालतो. हा शहाणपणा आहे का हो? हा मूर्खपणा आहे की नाही? तसंच मग देव देव दाखवा आम्हाला. देव कुठे आहे? देव आम्हाला, हो, देवाला आम्ही नाही पाहिलं, आम्ही नाही विश्वास ठेवणार देवावरती. आम्ही नास्तिक आहोत. आम्ही आता ग्रंथ वितरणला सांगोल तालुक्यामध्ये फिरतोय, तर बरेच लोक आम्हाला भेटत आहेत, गीता घ्या गीता. अहो तुम्ही जावा आमच्याकडून, आम्ही नास्तिक आहे, आम्ही नास्तिक आहे, आम्ही देवाला मानत नाही, देवाला पाहिलं नाही, असे लोकांची उत्तरं आहे. त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे. आम्ही देवाला पाहिलं नाही म्हणून देवाला नकार निग्लेक्ट करू शकत नाही, देव नाही म्हणू शकत नाही. हे झालं भारतामध्ये येऊन एखाद्या व्यक्तीनं नास्तिक बनणं, हे म्हणजे फार भयानक आहे बघा. म्हणजे हिमालयात राहून सुद्धा एखाद्याला थंडी वाजणार नाही असं शक्यच नाही होणार. भारतामध्ये राहून नास्तिक कसं काय बनू शकतो? हा विदेशामध्ये ठीक आहे. एकदा प्रभुपाद महाराज लंडनमध्ये होते आणि तिथे एका व्यक्तीने एक सभा भरवली, सेमिनार भरवलं आणि सगळीकडे ॲडव्हर्टाईज केली. म्हणे आज तारीख किती आहे? आज तारीख आहे 12, म्हणजे आज 20 आहे पण तेव्हा तारीख 12 होती. आणि म्हणे आज 12 तारीख आहे आणि आज बरोबर सायंकाळी 12 वाजता म्हणे मी त्या देवाला आवाहन करतो, जर कुणी या विश्वाचा निर्माता असेल, जर हे जग कुणीतरी बनवलं असेल, असं तुम्ही ज्याला गॉड म्हणता, देव म्हणता, भगवंत म्हणता, तर त्याने स्वतःला सिद्ध करावं. मी आज त्याला टायमिंग देतो. काय टायमिंग देतो? आज 12 तारीख रात्री 12 वाजता अमुक अमक्या हॉलमध्ये त्याने यावं. 12 तारीख 12:12 त्याने यावं त्या हॉलमध्ये. आणि सभा भरली. विदेशामध्ये काय चालतं बघ, ते खेळू नका त्याचं. विदेशामध्ये काय चालतंय की विदेशामध्ये लोक इतके विक्षिप्त आहेत की त्यांनी हॉलमध्ये सभा भरवली, सभेमध्ये लोक बोलवले, 1000-2000 लोक जमले. मोठा हॉल होता, सेमिनार हॉल, आणि एक खुर्ची ठेवली रिकामी त्याने स्टेजवरती, आणि खुर्ची ठेवली आणि खुर्चीवर सांगितलं की जर आता मी घड्याळ लावलेला आहे, आता रात्रीच्या 12 वाजत आहेत, आणि जर देव खरंच असेल तर त्या देवाने खुर्चीवर बसावं, तरच आम्ही ते आहे हे प्रमाण मान्य करू, अन्यथा आम्ही देवाला मानणार नाही. म्हणजे आम्ही इथं सिद्धच झाला की देव नाही, कारण आम्ही सगळे बोलवतोय त्या देवाला. तुम्ही असाल तर दाखवा प्रत्यक्ष, बाप दाखव, नाही तर श्राद्ध घाल, त्यातला प्रकार. मग ते देवाला बोलवा म्हणले, इकडं खुर्ची ठेवली इकडं, आणि रात्री 11 वाजले, 11:30 वाजले, 11:45 वाजले, आणि 11:55, 11:56, अजून नाही आला देव तुमचा. 11:58, 11:59, 11:60, 12 वाजले तरी देव आला नाही. आणि मग त्यांनी काय केलं, म्हणजे 12:01, 12:12 ठरलं होतं ना, देवाला टायमिंग दिलं होतं लोकांनी. 12:10, 12:11, आणि ती वेळ आलीच, 12:12 झाली, देव नाही आला. याचा अर्थ असं सिद्ध होतं या ठिकाणी, या जगाचा मालक देव वगैरे कोणी नाहीये, देव नाही हे सिद्ध झालं. टाळ्या वाजवा सर्वांनी, असं त्यांनी सांगितलं. तुम्ही नका वाजवा, असं त्यांनी सांगितलं, टाळ्या वाजवा. आणि सगळे लोक यस खरंच आहे म्हणे, देव नाही, देव नाही, आज सिद्ध झालं म्हणे देव नाही. असं काहीतरी मूर्खासारखं काहीतरी विदेशात चालू आहे. हे विदेशी लोक एवढे विक्षिप्त असतात ना. तर अशा प्रकारे लोक देवाला नाही हे सिद्ध करायच्या मागे लागलेली आहे. आणि म्हणून भगवंत आहेत याचं प्रमाण काय आहे, देव आहे याचं प्रमाण काय आहे? पहिली गोष्ट, जसं मी म्हटलं की आता आपल्या प्रसिद्ध काही लोकांचं उदाहरण म्हणजे आपल्या लक्षात येईल. मी जर आता भारताचं कोणतरी पंतप्रधान आहे, या देशाचं प्रमुख आहे, बरोबर आहे, आणि मी म्हटलं की आता या भारताचे पंतप्रधान सध्या नरेंद्र मोदीजी आहेत, आणि हे मी मान्य करत नाही, हे मला मान्य नाही. कारण जर मी आता इथे खुर्ची आहेच, इथे खुर्ची थोडी तुटलेली आहे पण असू द्या, तर
या खुर्चीवरती मी आता आव्हान करतो तुम्हाला, जर या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचा कोणी व्यक्ती असेल तर त्यानं येऊन दिलेल्या वेळेमध्ये येऊन बसावं इथे. म्हणून दिली वेळ. मी आता किती वाजले? 7:30. 7:45 जर ती व्यक्ती इथं नाही आली तर मी असं सिद्ध करतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचा व्यक्ती अस्तित्वात नाही. असं होऊ शकतं का? का ते मोदी काय तुमच्या बापाच्या करता नोकर आहे का? अहो, या साधारण भारत देश जो जगाच्या पाठीवर टिंबासारखा दिसतो त्या देशाचा पंतप्रधान तुमच्या हाकेवरून येऊ शकत नाही. अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक, सगळ्या जगाचा बाप, तो कसा काय तुमच्या बोलवण्यावर नाही? तुमचा नोकर आहे का तो? मग कसं काय देव येईल खाली? हजारो वर्ष तपस्या करणाऱ्या योगी लोकांना देव भेटत नाहीये आणि तुम्ही चॅलेंज करता भगवंताला की आम्ही देवाला मानत नाही आणि देव असेल तर त्याने यावं, काय तर चमत्कार दाखवावं असं म्हणतात लोक. देवाला कसं कधी कधी तर हे झाले नास्तिक लोक बरे, कधी कधी तर आपल्यापैकी सुद्धा काही जण त्यामध्ये मिक्स असतात. बरेच जण देव देव करतात, काहीतरी त्यांना अपेक्षा असते की माझं चांगलं व्हावं, भलं व्हावं, आणि त्यात काहीतरी दुर्घटना घडली की मग म्हणतात की देवच नाही. बरोबर आहे का? देवच नाही म्हणतात. म्हणजे देवाचं अस्तित्व आहे, भगवंत नावाची व्यक्ती आहे, देव आहे. आता मी जर म्हटलं की 550 वर्षापूर्वी तुकाराम महाराज गेले, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज गेले, एक साधारणपणे 400 वर्षापूर्वी 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज नावाची व्यक्ती होऊन गेली. हो, आम्ही नाही मान्य करत त्यांना. का नाही मान्य करत? आम्ही पाहिलंच नाही त्यांना. असं होऊ शकतं का? असं होऊ शकतं का? सांगा बरं तुम्ही. ते म्हणले नाही नाही आम्ही पाहिलं नाही. म्हणजे काय? कारण आम्हाला कुणीतरी सांगितलं. कुणी सांगितलं? आम्हाला कुणीतरी, आमच्या पूर्वजांनी सांगितलं, आमच्या वडिलांनी सांगितलं, या वडिलांनी त्यांच्या वडिलांनी सांगितलं. असं करत 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 400 वर्षापासून सांगत आलेले आहे की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नावाची एक व्यक्ती होऊन गेली, त्यांनी एवढा मोठा पराक्रम करून दाखवला. हे सगळं लिखित स्वरूपामध्ये आहे किंवा कोणीतरी सांगत सांगत आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि ते आपण स्वीकार केलेला आहे. तसंच भगवंत सुद्धा होऊन गेलेले आहेत. रामायण होऊन गेले, महाभारत होऊन गेले, ते सुद्धा आपल्याला कुणीतरी सांगत आलेलं आहे, सांगत आलेलं आहे, सांगत आलेलं आहे. गुरु शिष्य परंपरा, यालाच म्हणतात शब्द प्रमाण. हे शब्द प्रमाण नेहमी खरं असतं. अर्जुनाला गीता सांगितली, 45 मिनिटांमध्ये अर्जुनाने गीता ऐकली, पण अर्जुनाच्या पूर्ण लक्षात राहिली गीता. आपल्या राहील का? आपल्याला आता प्रवचनातलं एखादं वाक्य पुन्हा सांगा म्हणलं तरी नको बाबा, नाही आठवत. एक वाक्य सांगता येत नाही. मग अर्जुनाने 700 श्लोकाची गीता 45 मिनिटांमध्ये कसे काय ऐकले आणि कसे काय लक्षात ठेवले? मग अर्जुनाने जो केलं ते आपण नाही करू शकत. हे व्यासदेवानी जाणलं, म्हणून कलियुगाच्या सुरुवातीला व्यासदेवाने लिहून ठेवलं सगळं. गीता, रामायण, महाभारत सगळं, 18 पुराण, 6 शास्त्र, वेद सगळं लिहून ठेवलं सिस्टमॅटिकपणे. कारण कलियुगातल्या लोकांना याचा फायदा होईल म्हणून, आपल्याला याचा फायदा होईल म्हणून लिहून ठेवलेलं आहे. म्हणून आपण असं नाही म्हणायला पाहिजे की देव असेल तर आम्हाला दाखवा. देव हा दाखवता येत नाही, देव हा अनुभवावा लागतो. काही गोष्टी दाखवता येत नाही. उदाहरणार्थ, थोडंसं लॉजिकल प्रवचन आहे आजचा, थोडं लक्ष, तर्क लावा, थोडं डोकं लावा, झोपू नका, नाहीतर मग काय कळणार नाही. समजा मी म्हटलं आता थोडं पुढं पुढं सरकला बरं होईल की नाही? माग पुढे दाखवा की मला. हवा आहे का? हवा आहे, पण दाखवू शकत, काय करू शकतो? जाणवू शकतो, अनुभवू शकतो. तसं भगवंत हे दिसणार नाहीत कदाचित, पण अनुभवू शकतात. बरोबर आहे का? पंढरपूरला गेला आणि विठ्ठलाला पाहिलं तर दगडच दिसतो की, तर तो दगड पण हालू शकतो, बोलू शकतो, भावना असेल तर आपण, आणि तो अनुभव पण शकतो आपण. विठ्ठल म्हणजे भगवंत हे पाहायलाच असावेत असं काही नाही. काही गोष्टी पाहता येत नसतात, त्यांना अनुभवावं लागतं. पण देवाला अनुभवा सुद्धा येतं आणि भगवंताला पाहू सुद्धा शकतो. जर आपल्या भक्तीमध्ये तेवढी शक्ती असेल तर भगवंताला पाहू पण शकतो आपण. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की भगवंताला पाहण्याचा प्रयत्न करू नका. भगवंत आहे, मग कसं पाहायचं? पण ठीक आहे, पाहायचं कसं? मग पाहायचं तर वेदांच्या माध्यमातून पाहायचं. ते जे लिहिलेलं आहे, गीता भागवत करीची श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तर म्हणून आपण जे भगवद्गीता आहे आपल्याकडं, जे भागवत आहे, ते असं घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये वर्णन दिलेलं आहे
की भगवंत कुठे होते? रामायण किती दिवसापूर्वी झालं? हां, 2 करोड वर्षापूर्वी रामायण झालं. 4 करोड वर्षापूर्वी झालं. हां, ठीक आहे. भगवद्गीता 5,500 वर्षापूर्वी झाली. ठीक आहे. हां, भगवंताचा अवतार कधी आला होता? 500 वर्षापूर्वी आला होता. ठीक आहे. हे आहे असं मान्य करा. कारण हे जे वेद आहेत, हे वेद म्हणजे आपले आई आहे. हे शास्त्र म्हणजे आपली आई आहे. तर आपण जर आपल्याला विचारायचं असेल, मागच्या वेळेस झाली चर्चा, जर एखाद्याला आपला वडीलच माहीत नसतील कोण आहेत, समजा ते मुलगा जन्म झाला आणि याचे वडील एक्सपायर झाले, त्याला वडील कोण आहेत माहीत नाही, मग आई काय करते? तिनं विचारलं माझे बाबा कसे दिसत होते, माझे बाबा कुठे आहेत? आई काय करते? त्याला सांगते, फोटो काढून दाखवते, हां हे तुझे बाबा आहेत, हां अगदी तुझ्यासारखे दिसायचे. सांगेल ना, काहीतरी सांगेल ना, तुझे बाबा असं काम करत होते. हे कोण सांगू शकतो? फक्त आईच सांगू शकते की खरे तुझे वडील कोण आहे, ते काय करत होते, हे आईलाच माहिती आहे. तसं जर भगवंत कोण आहे, त्या भगवंताला कसं जाणायचं हे जर तुम्हाला विचारायचं असेल तर आईला विचारावं लागेल. ही कोण आहे? आई. हे शास्त्र म्हणजे आई आहे. म्हणून आपण हे वाचलं पाहिजे, तर आपण धर्माला जाणू शकतो. प्रभुपाद नेहमी म्हणायचे की फिलॉसॉफी म्हणजे जे तत्वज्ञान आहे ते जर माहीत नसेल तर सगळी काय भावना काहीच महत्वाची नाही तुमची. नाही आम्ही फार भावुक आहोत बरं का, आम्ही फार देवदेव करतो बरं का, आम्ही ह्या देवाला जातो बरं का, आम्ही ते करतो बरं का, आम्ही उपवास करतो बरं का, आम्ही हे करतो, भरपूर काही करतो. मग फिलॉसॉफी मेंटल स्पेक्युलेशन आहे सगळं. तत्वज्ञान माहीतच नाही. विदाउट फिलॉसॉफी देर इज ओनली मेंटल स्पेक्युलेशन. म्हणजे हे माहीत नसेल गीता भागवत, फक्त काय काय तर्कवितर्क लावायचे. हा देव असा असेल, देव तसा असेल, असं म्हटलं असेल, तसं म्हटलं असेल. म्हणून प्रत्येक ज्यांना मनुष्य जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे त्याने शास्त्र वाचलंच पाहिजे, भगवद्गीता वाचलीच पाहिजे, भागवत वाचलंच पाहिजे, वेद वाचलेच पाहिजेत. वाचल्याशिवाय पुढेच जाऊ शकत नाही तुम्ही. कारण भगवंत कोण आहे कसं कळणार तुम्हाला? कुठल्या देवाची भक्ती करायची, नेमकं काय सांगितले धर्मामध्ये आपल्या, कसं कळणार? वाचाल तर वाचाल. हजारो वर्षापूर्वी तक्षशिला, नालंदा अशी मोठमोठी विद्यापीठ आपल्या भारतामध्ये होती. ही सगळी विद्यापीठ बघा, जेव्हा मुस्लिम आले, मुघल आले, त्यावेळेला त्यांनी पहिलं काम केलं ते जाळून टाकलं. कारण त्यांना माहिती होतं की ही जी विद्यापीठ आहेत ही शाळा आहेत त्यांच्या, आणि या विद्यापीठामध्ये एवढं ज्ञान आहे, एवढं ज्ञान आहे की म्हणले हे जाळल्याशिवाय यांची प्रगती कमी नाही होणार म्हटलं. त्यामुळे त्यांनी काय केलं, ते जाळलं. 3-3, 4-4, 6-6 महिने विद्यापीठ जळत होते आपले. एवढे ग्रंथ होते आपल्याकडं, एवढं ज्ञान आपल्याकडं होतं. आणि म्हणून आजकाल आपले जे लोक आहेत ना, ते काय करतात माहिती का, त्यांना ज्ञानच नाही राहिलं. काय आपण कुठून आलो, कुठं जायचं, आपल्या धर्माचं नाव काय, आपण काय, काहीच माहित नाही. मग ते म्हणतात की हा आम्ही माकडापासून आलो, डार्विनची थेरी म्हणजे सांगणार. समजलं का तुम्हाला? म्हणून ज्ञानाचा फार, गीता भागवत वाचणं फार महत्वाचं आहे. बरेच हिंदू लोक असे आहेत, शास्त्र वाचत नाहीत, नुसतंच पूजा पाठ करतात, त्यांना काहीच माहीत नसतं. नेमका देव कोणता आहे, पूजा कशी करायची, काहीच माहीत नाही. आणि आजकाल तर नवीन मीडियामुळे निघाले नाही, गळ्यात एखादा भगवा पट्टा टाकला, कपाळ एखादा गण लावला, जय श्रीराम म्हणला की झाला हिंदू. असं हिंदू नाही होऊ शकत आहे, असं भक्त नाही होऊ शकत आहे. त्यासाठी तुम्हाला 4 श्लोक पाठ पाहिजे गीतेमधले. एखाद्याला येते का बघा काय गीतेचा श्लोक एखादा? गीता वाचली पाहिजे. हे का दिलंय भगवंतानी? हे शास्त्र वाचलं पाहिजे आपण, भगवद्गीता, भागवत. तर मग आम्हाला धर्म काय ते कळणार. धर्मम तु साक्षात भगवत प्रणितम. धर्म म्हणजे साक्षात भगवान आहे, आणि धर्माला जाणायचं म्हणजे भगवंताला जाणायचं. हे धर्म आणि हा भगवान वेगळा नाही होऊ शकत. धर्म आणि भगवान एकच. धर्मम ही साक्षात भगवत प्रणितम. जर तुम्ही म्हणा मी सनातनी आहे, तर याचा अर्थ काय झाला, तर सनातन म्हणजेच हे श्रीकृष्णाचं नाव आहे, हे रामाचं नाव आहे. आलं का लक्षात तुमच्या? मग तुम्ही जर श्रीकृष्णांना जाणलं, रामाला जाणलं, प्रभू रामचंद्रांना जाणलं, नरसिंह भगवंताला जाणलं, हे सगळं तत्व जाणलं, म्हणजे तुम्ही खरे धर्म जाणला, म्हणजे तुम्ही सनातनी झाला. धर्म हा कपाळाला गंध लावून होत नाही, शेंडी ठेवून होत नाही, ते तर करायचंच आहे.
पण त्यासाठी आधी तुम्हाला 4 गोष्टी माहीत पाहिजेत. देव कोण आहे, त्याची पूजा कशी करायची, हे तीर्थ काय आहे, वृंदावन काय आहे, काशी काय आहे, अयोध्या काय आहे, प्रयाग काय आहे, 4 धाम काय आहेत, हे सगळं माहीत पाहिजे. 4 श्लोक पाठ पाहिजे त्यातले. आणि मग आपण असं मला वाटलं असं म्हणू नये, पण समजा तुमच्यावर कोणी म्हणलं की तुम्ही कुठल्या धर्माचे आहे, आणि मग त्याला म्हणलं की आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदू आहोत. मग ते म्हणायचं, मग हिंदू आहात तर तुम्ही गीतेतला एखादा श्लोक म्हणून दाखवा. नाही आम्हाला येत नाही. मग गोळी घालायचा, तू मेलेलाच बरा आहेस. का असं आहे? कारण धर्म माहित नाही. छत्रपती संभाजी महाराजांना 18 भाषांचं ज्ञान होतं. संस्कृतचे पंडित होते. त्यांनी लिहिलेले ग्रंथ संस्कृत मधले आजच्या संस्कृत विद्वानांना कळत नाही. भगवंताच्या 24 अवताराचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, दशावताराचं वर्णन केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी. वाचा कधी वेळ मिळाला. आम्ही नुसतं धर्म म्हणतो, पण आम्हाला काय काडीचा पत्ता नाही कशाचा. गीतेतला एखादा श्लोक पाठ करा म्हणलं तर आमच्या बरोबर येत. म्हणून धर्म म्हणजे भगवान. धर्माला जाणणं म्हणजे विठोबाला जाणणं. धर्माला जाणणं म्हणजे एकादशी करणं. धर्माला जाणणं म्हणजे मंदिरात जाणं. धर्माला जाणणं म्हणजे काय, तीर्थयात्रा करणं. धर्माला जाणणं म्हणजे माळा करणं. हरे कृष्ण 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 हरे हरे. नामस्मरण करता का तुम्ही? नाही आम्ही नामस्मरण नाही करत. तुम्ही गीता वाचता का? नाही वाचू. तुम्ही कोण आहे? आम्ही हिंदू आहे. नाही, होऊ शकत नाही तू तसं. हे अर्धवट ज्ञान आहे तुला काही. धर्म म्हणजे भगवंत. धर्माला जाणणं म्हणजे बोला की भगवंताला जाणं. लक्षात आलं तुमच्या? म्हणून आपण गीता भागवत वाचलंच पाहिजे, हा माझा मुद्दा आहे. त्याच्या वाचल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत मंडळी. भगवद्गीता कंठस्थ करायला पाहिजे. पहिले श्लोक पाठ करायला पाहिजे, त्यानंतर त्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे. आणि एवढंच नाही मंडळीनं, तर त्यानुसार वागायला सुद्धा पाहिजे आपण. बघा प्रभुपादांनी इथे लिहिलेलं आहे, तुम्ही वेदांना हिंदू म्हणू शकता, परंतु ते तर परकीय नाव आहे. आपण हिंदू नाही. वर्णाश्रम ही आमची खरी ओळख आहे. हिंदू शब्द कुठून आला? हिंदू शब्द जो आहे हा कुठल्याही गीतेमध्ये, भागवतामध्ये किंवा वेदामध्ये याचं वर्णन नाही. वेदोत्तर जी भविष्य बाकी लिहिलं गेलं, आर्य पुराण वगैरे नंतर काय काय लिहिलं गेलं, त्याच्यामध्ये हिंदू शब्द आहे. तर कशा प्रकारे हा शब्द तयार झाला मी आधी सांगतो. जसं सिंधू नावाची नदी आहे जी पंजाबमधून वाहते, हिमालयामध्ये उगम पाहून पंजाब मार्गे आता सध्या पाकिस्तानमध्ये जाते सिंधू नदी. तर ही जी सिंधू नदी आहे, या सिंधू नदीमध्ये अलीकडे काही लोक राहायचे आणि पलीकडे काही लोक राहायचे, म्हणजे सध्या भारत पाकिस्तान. मग नदीच्या अलीकडे जे लोक राहतात भारतामध्ये, मग पलीकडे राहणारे जे लोक आहेत ते म्हणायचे ते पहा म्हणे, ते जे लोक आहेत ना त्या नदीच्या पलीकडे राहतात. कुठल्या नदीच्या? सिंधू नदीच्या पलीकडे राहतात. ते लोक म्हणे सिंधी लोक किंवा सिंधू लोक. सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे लोक कोण? सिंधू लोक. आणि मग कालांतराने त्या शब्दाचा अपभ्रंश होत 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 त्या सिंधूचं झालं हिंदू. कारण हिंदू शब्द पूर्वी कुठेच नाही. किती 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र सर्वत्र आहे. त्याच्यामध्ये हिंदू शब्द सापडत नाही कुठेच गेलं तर बघायला. म्हणजे हे जे शब्द आहेत हा अशा प्रकारे अपभ्रंश होऊन आजही तुम्ही जर गुजरातमध्ये किंवा पाकिस्तान बॉर्डरला जी गावं आहेत तिकडे जर तुम्ही गेला तर तिथे उच्चारण असं होतं की तुम्हाला जर म्हणायचं आहे काय, ससा म्हणायचं, तुम्हाला काय म्हणायचं आहे? ससा. सा म्हणायचं आहे तर ते काय म्हणतील? हसा. तर सचा ह, सचा ह, सचा ह अपभ्रंश होतो. कारण हा हजारो वर्षाचा काळ असतो ना, हा काही वर्ष 2 वर्षाचा नसतो. तर अशा प्रकारे एक हिंदू संस्कृती जन्माला आली. पण आपल्या धर्माचं नाव काय आहे? काय आहे? सनातन. सनातन हा मूळ धर्म. आपल्या म्हणजे सगळ्या जगाचा धर्म सनातनच आहे. हे जे अमेरिकन, चायनीज, जापनीज, फ्रान्स, इटालियन, बटालियन जे काही आहेत, हे सगळे लोक पूर्वी भारतातच होते. पूर्ण जगालाच भारतच होता. पूर्ण सगळ्या जगावर भारताचंच राज्य होतं. फक्त परशुराम आले, 21 वेळा आक्रमणं केली आणि परशुरामाने हे सगळे क्षत्रिय लोक पळवून लावले. तुम्हाला माहिती आहे सगळ्या कथा.
21 वेळा क्षत्रिय लोक पळवून लावले. हे लोक जाऊन राहिले वेगवेगळ्या बेटावर राहिलं, कुणी त्या ऑस्ट्रेलिया बेटावर जाऊन राहिलं, कुणी तिकडं रशियामध्ये गेलं, कुणी इकडं इंग्लंड अमेरिका इकडे गेले, आणि अशा प्रकारे या जगाची विभागणी झाली. तसं हे सगळ्यासाठी एकच धर्म आहे. या जगात दुसरा धर्मच नाही. पहिली गोष्ट, हे मुस्लिम ख्रिश्चन हा धर्म नव्हेच, फक्त एकच धर्म आहे, सनातन धर्म. आलं का लक्षात तुमच्या? हे धर्म नाही. याला नाही नाही, तुमचा धर्म कोणता? आमचा हिंदू धर्म आहे. आणि तुमचा? आमचा मुस्लिम. अरे धर्म हा हिंदू असू शकतो, मुस्लिम असू शकत नाही. का नाही असू शकत आहे याचं कारण सांगतो. कारण हे काही भगवंताने तयार केलेलं नाही, याचं कुठेही शास्त्रामध्ये वर्णन नाही. हा तात्कालिक परिस्थितीला धरून काही भगवंताच्या इच्छेनं आले खरं ते. तर काही लोक होते, समाज होते. आता समजा आपल्यामध्ये एखादे आदिवासी समाज आहे आणि त्यातले लोक उठले आणि म्हटले की आमचा धर्म आदिवासी धर्म. चालेल का हो? तुम्ही राहता कुठं? भारतामध्ये. म्हणजे भारतामध्ये आहे, तुम्ही हिंदू आहात, सनातनी असायला हवं तुम्ही. पण त्यांनी स्वतःचा धर्म निर्माण केलाय. तसंच झालं अफगाणिस्तान, तुर्कस्तान, बलुचिस्तान या राज्यामध्ये. काय झालं तिथे लोकांनी असंच, मग मोहम्मद पैगंबर आले आणि त्यांचं एकत्रीकरण केलं आणि त्याला नाव दिलं मुस्लिम धर्म, जे काय असेल ते. आणि मग जीसस क्राइस्ट आले आणि मग त्यांनी युरोपीय देशामध्ये आणि विदेशामध्ये प्रचार केला आणि मग त्याचं नाव झालं ख्रिश्चन धर्म. मग त्याला धर्म म्हटलं गेलं खरं, पण ते धर्म नाहीच आहे हो. धर्म हा पहिल्यापासून असतो. कारण धर्म म्हणजे भगवंत, भगवंत म्हणजे सनातन, पहिल्यापासून. असं मध्ये आधी आमचा धर्म 500 वर्षापूर्वी उदयाला आला, आमचा धर्म 2000 वर्षापूर्वी उदयाला आला. आपल्याकडे असं नाहीच आहे. आपला धर्म बोला सनातन. त्याला आदी नाही, अंतही नाही. हा अनेक वर्षापासून, म्हणजे सृष्टीच्या निर्माण कार्यापासून चालत आलेला धर्म आहे. आणि तो सृष्टीच्या विनाशापर्यंत चालूच राहणार. त्याला आधी नाही, अंत नाही म्हणलेलं आहे. म्हणजे धर्म जो आहे हा धर्म जाणून घेतला पाहिजे आपण पहिल्यांदा. आणि ते भगवद्गीतेमध्ये शिकवलेलं आहे. नाही ती पुस्तकं आणून वाचतेत, कदा कादंबऱ्या वाचतेत रात्र डोळे पाडून. ते वाचण्यापेक्षा तुम्ही भगवद्गीता वाचा, भागवत वाचा. ज्ञान भेटेल ना. किती दुनियादारीची पुस्तकं, मासिकं नाही ती आणून वाचतात. मॅगझिन, तुम्हाला काही अनुभव नाही, सगळा मला अनुभव आहे. मोठमोठ्या लायब्ररी भरलेल्या आहेत. इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, UPSC MPSC सगळंच खोटंच शिकवतात. त्याला काही खरं नाही आहे. कारण त्यामध्ये काय धर्माचं ज्ञानच नाही त्याच्यामध्ये. काय तुम्ही कुठून आला हेच माहीत नाही, बाकी काय सगळं कुठं झालं. आणि किती चुका केल्या हो. ते तर पुढे दिलेलं आहे की आपण किती चुका केल्या सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच लोकांना माहित नाही की आम्ही कुठून आलो हे माहित नाही, पुढचंही माहित नाही, पुढंही काय कुठं जायचं हेही माहित नाही, आणि मध्ये जाण्याच्या आणि येण्याच्या मध्ये काय करायचं हेही माहित नाही. जन्म आणि मृत्यू त्याच्यामध्ये काय करायचं हेही माहित नाही. मग ते कोणतरी उठते मधनच, नाही मग चारवाक सारखा माणूस उठतो. काय मग काय ऋणम कृत्वा कर्तव्य भेद. तुम्ही तूप विकत आणा गायचं, प्या, मस्त मजा मारा आणि आनंदात राहा. कारण मृत्यूनंतरचं जीवन कुणी पाहिलं, जोपर्यंत आहे तोपर्यंत मजा मारा. मग असं कोणतरी उठून मध्येच काहीतरी सिद्धांत मांडला. म्हणजे धर्म भगवंत सांगू शकतात. तुम्हाला मी एक कथा सांगतो की हे जे आहे हे भगवंताची वाणी आहे साक्षात. धर्म म्हणजे, आता मी कसं कनेक्शन लावतोय पहा. धर्म म्हणजे बोला, सर्वांच्या तोंडातून आलं पाहिजे. धर्म म्हणजे भगवंत. मग भगवंत जे बोलले ते पण भगवंत. मी काय म्हटलं? वेद. भगवंत जे बोलले त्याला काय म्हणायचं? वेद कोण आहे? भगवंत. असं इथं एक आहे की ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, वेदांत पदवेद विदेवचा. भगवद्गीतेमध्ये वेदांद्वारे जाणण्यासारखा मीच आहे. वेदांचा उद्देश मला जाणणे आहे. म्हणजे जे गीता भागवत आहे हे साक्षात भगवंताचं स्वरूप आहे. भगवद्गीता म्हणजे मी काय म्हणलं, धर्म म्हणजे बोला भगवंत, आणि भगवंताची वाणीमध्ये सुद्धा भगवंत. भगवद्गीता म्हणजे सुद्धा. म्हणूनच तुकोबाराय म्हटले, गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. म्हणजे त्या विठ्ठलाचं चिंतन करणं हे एक गोष्ट झाली, आणि भगवद्गीतेचं चिंतन करणं ही एक गोष्ट झाली. दोन्ही सारखंच आहे. जो गीतेचं चिंतन करतो तो पण भगवंताचं चिंतन करतो. वेद म्हणजे साक्षात भगवंतच आहे. हे 18 पुराण म्हणजे भगवंतच आहे. आणि मग कसे भगवंत आहेत मी तुम्हाला सांगतो. एक गीतेमध्ये श्लोक आहे, तुम्हाला सगळ्यांना पाठ आहेत.
9व्या अध्यायामध्ये असं मला वाटतं. अनन्य चिंतयंतो माम ये जन परिउपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम. पांढरमिसे पाठ नाही का श्लोक? कुठे गेलो पांढरमिस? झोपले वाटतं. पकडलं बा, बरोबर पकड. पुढे या, इकडे इकडे येतो, इकडे लिहिताय का LICचा? तरी त्यांना पाठ नाही. काय उपयोग आहे? योगक्षेम वहाम्यहम गीतेमधलं वाक्य आहे, चोरलंय LIC वाल्यांनी. योगक्षेम वहाम्यहम याचा अर्थ काय? भगवंत म्हणले अनन्य चिंतयंतो माम, अनन्य भावाने जो माझं स्मरण करतो. त्याचं काय होतं? ए जन परिउपासते, माझी उपासना करतो, अनन्य भावाने उपासना करतो. तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम वहाम्यहम. त्याचं बरं वाईट चांगलं सगळं मी पाहतो, मी त्याचं नियंत्रण करतो, मी सगळं काही कमी जास्त त्याला बघतो, त्याची काळजी मी घेतो. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. हे मला काही पैसे नाही मिळाले LICचा प्रचार करायला बरं का. माझं कॅलेंडर सुद्धा ते घेत नाहीत, पैसे काय देणार आहेत मला? भगवंतानी सांगितलं की हा जो भगवद्गीतेमधला श्लोक आहे, एक भक्त होते, त्यांची भगवंतावर फार श्रद्धा होती. त्यांचं एक गुरुकुल होतं. लहान लहान मुलांना शिकवायचे, नवरा बायको सुखाने राहायचे, त्यांनाही छोटी छोटी मुलं होती. मग एके दिवशी अशी घटना घडली. त्यांचा स्वभाव असा होता, पूर्वी कसं पेमेंट वगैरे काही नव्हतं बरं का, तर पूर्वी बलुतेदारी पद्धत असायची, किंवा दक्षिणा गुरु किंवा ब्राह्मण कधीच काय कोणाला मागत नव्हते, तर लोक आणून द्यायचे त्यांना. मग काय झालं, एके दिवशी त्यांनी असं जे काही गुरुकुलमधनं लहान लहान मुलांना शिकवायचं आणि जे काही मिळायचं ते खायचं आणि उदरनिर्वाह करायचं, कुणाला मागायचं नाही. हा त्यांच्या जीवन जगण्याचा मार्गक्रम असा होता. त्यांची एवढी श्रद्धा होती भगवद्गीतेवरती की गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, तुम्ही फक्त माझं भजन करा, मी सगळं तुमचा उदरनिर्वाह करतो. एवढी श्रद्धा की त्यांनी कधीच काही कोणाला मागितलं नाही. फक्त शाळेमध्ये जायचं, विद्यार्थ्यांना शिकवायचं, माघारी यायचं आणि जे काही कुणीतरी त्यांना आणून द्यायचं दान वगैरे, आणि त्यात त्यांचं घर चालायचं. त्यांना फार श्रद्धा होती भगवंतांवरती. आणि मग त्यांनी असं चाललं होतं. मग भगवद्गीता जी आहे, तर त्या भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे जो मी आता सांगितला तुम्हाला, की भगवंत सर्वांची काळजी करतात. जर दूध, जेव्हा आपण आईच्या पोटातून बाहेर आलो त्यावेळेला आपण दूध पित होतो. जेव्हा दुधाची आवश्यकता होती तर आईच्या स्थानातून दूध यायला लागलं, ऑटोमॅटिक यायला लागलं. आणि जेव्हा जेवायची गरज पडली तेव्हा ऑटोमॅटिक दात पण आले. हे कोणी केलं? तुमच्या बापाने केलं? खऱ्या बापाने केलं, विठोबाने केलं. जेव्हा दुधाची गरज होती तेव्हा आईच्या स्थानातनं दूध सोडलं, जेव्हा चावायची गरज तेव्हा दात बाहेर आले. सगळं कसं भगवंताने सुंदर केलेलं आहे. आणि मग त्यांना प्रश्न पडला. एके दिवशी त्यांच्याकडे एक व्यक्ती आला आणि एक लहान असा कुमार वयातला व्यक्ती, थोडासा मुलगा तरुणच, आणि तो म्हटला, बाबा, गुरु महाराज, गुरुजी, तुम्ही काय करा, हे एवढं धान्य ठेवा, आता दिवाळी आलेली आहे 2 दिवसावर, तर तुम्ही थोडंसं धान्य ठेवा म्हणले, माझ्याकडून हे तुम्हाला भेट. ते म्हणले, नाही नाही, उद्या दिवस पुरेल एवढं धान्य भगवंत मला देत आहेत म्हटले, आणि ते माझ्याकडे आहे म्हणे, मी परवा दिवशीचा साठा करून ठेवू शकत नाही म्हणे. बघा, पहिले ब्राह्मण सुद्धा किती जातीवंत होते, 1 दिवसाला सुद्धा साठा करत नव्हते, एवढे भगवंतावर अवलंबून राहतो त्याला ब्राह्मण म्हणतात. आता बंगले झाले ब्राह्मणांचे, नुसता दक्षिणा गोळा करून बरोबर आहे की नाही? म्हणजे ब्राह्मण एवढा प्रामाणिक होता की दुसऱ्या दिवशीचं सुद्धा तो गोळा करून ठेवत नव्हता. मग त्या ब्राह्मणाने काय केलं, तो माणूस म्हणला, अहो दिवाळी आलेली आहे, तुमची मुलं आहेत, हे ठेवा साहित्य, थोडं किराणा साहित्य ठेवा म्हटले, बनवायला होईल. नाही नाही म्हणते, उद्या पुरतं आहे म्हणे आमच्याकडे. मग तो गेला निघून, आणि कोण ना कोण आम्हाला रोज आणून देतं म्हणे. माझा 100% विश्वास आहे म्हणे त्या भगवंता.
मला मागायची गरज पडत नाही, मी माझं प्रामाणिकपणे शिकवण्याचं काम करतो शाळेमध्ये. ठीक आहे म्हणे. दिवस उजाडला, झालं स्वयंपाक वगैरेचे काय आज आणलं तरी झालं. पण त्या दिवशी त्यांना कुणीही दक्षिणा दिला नाही, कुणी दान दिलं नाही. आणि तो ब्राह्मण जो आहे, तो ब्राह्मण मग दुसऱ्या दिवशी काहीच नाही त्यांच्याकडे. आणि दुसऱ्या दिवशी दिवाळी होती. मग दिवाळीच्या दिवशीच त्यांचं नेमकं घोडंपेट खाल्लं. त्यांना काहीच नाही भेटलं. बायको म्हणली काहीच नाही आपल्याकडं आज, कसं दिवाळीचा दिवस आहे, काय करायचं. मग कुणीच दक्षिणा नाही, दान नाही. मग त्यांना पण शंका आली थोडीशी त्या ब्राह्मणाला. ते म्हणले अहो गीतेमध्ये लिहिलं होतं म्हणून मी लक्ष दिलं नाही. म्हणले कारण देतात, देव देतो आणून. या जगामध्ये किती चिमण्या आहेत तो नाही माहित तुम्हाला? 28 कुणीच चिमण्या माहित नाही आपल्याला. मुंग्या किती आहेत या जगामध्ये? मोजू शकत. कुठली तरी मुंगी उपाशी आहे का? कोण खाऊ घालते? तुम्ही खाऊ घालताय. एक साधा सरळ विचार आहे. अमावस्येच्या रात्री काळ्या डोंगरामध्ये, काळ्या त्या रात्री एक काळी मुंगी कुत्र आहे त्या डोंगरामध्ये, तरी ती सुद्धा कधी रस्त्यावर म्हटली नाही की आमच्या मागण्या मान्य करा, आम्हाला हे कमी पडले, आम्हाला ते कमी पडले. ती खुश आहे, भगवंतांनी तिला खुश ठेवले, तिला सुद्धा भगवंत काळजी करतात. आम्हाला का उपाशी मारतील भगवंत? गीतेमधला तो श्लोक काढला, अनन्य चिंतयंतो माम योगक्षेम उपासतेचं काढलं. आणि त्यांनी काय केलं, म्हणले माझा आतापर्यंत विश्वास होता भगवंतावरती की भगवंत रोज मला आणून देतील, रोज मला खाऊ घालतील, आणि होत पण होतं. पण आज कसं काय असं झालं? म्हणे आज आम्हाला उपाशी राहायची वेळ आली. भगवंताने आमचं बघितलं नाही योगक्षेम. त्यानं पेन घेतला जुन्या काळामध्ये, बोरू, आणि तो जो श्लोक होता त्या श्लोकावर अशा खडा मारला. त्याला राग आला, काहीतरी गडबड्या म्हणली आहे भगवद्गीतेमध्ये, खोटं बोलले म्हणे भगवंत. त्याने पेनाने अशा खोडा केला याच्यावरती, सगळं खोडून टाकलं. राग आल्यानंतर लहान मुलाला खोडलं तर ते थोडं थोडं दिसतंच की, ते जास्त पुसतंय असं. ह्याने काय केलं, शाई आणली, तेवढ्यात त्याचं भागलं नाही. शाई आणली आणि सगळ्या त्या श्लोकावर असं गिरगटली, पूर्ण श्लोक त्यानं ते काळा करून टाकला. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, असा दिवस गेला का असाच उपाशी. दुसऱ्या दिवशी सकाळी गेले शाळेमध्ये शिकवायला. बायको घरामध्ये होती. एक छोटा मुलगा आला, त्याचं वय असेल साधारणपणे 8 ते 10 वर्ष. फार सुंदर मुलगा होता. कुरळे कुरळे केस होते, निळे निळे डोळे होते, लाल बुंद ओठ होते. अतिशय काय म्हणायचं त्या मुलाचं सौंदर्य. तर काय सुकुमार, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. इतकं सौंदर्य भगवंताचं. तो मुलगा आला, पण एक समस्या, त्या मुलाच्या पाठीवरती एवढं ओझं, त्याला उचलत पण नव्हतं. एवढ्या मोठ्या पिशव्या आणि काय तेलाचे डब्बे, साखरेची आणि हरभरा डाळ आणि काय शेंगदाणे, मिठाचे पुडे, सगळं किराणा सामान, काय कपडे सुद्धा, दिवाळीसाठी नवीन कपडे सुद्धा, सगळं गोड करत आलेलं आहे. आणि त्या मुलाच्या अंगावरती सगळे वळ उमटलेले आहेत. मारले, चापकाने मारावं असे सगळे वळ उमटलेले आहेत. इतका सुंदर मुलगा, पण अंगावर वळ उमटलेले आहेत, लाल भडक अंग झालेलं आहे. आणि अक्षरशः तो मुलगा इतका सुंदर सावळा होता, पण ती शाई सगळं काळं काळं झालं होतं. त्याचं अंग सगळं काळं निळं पडलं होतं, अंग सगळं त्याचं. आणि आला तो आणि सांगितलं, माताजी हे बघा म्हणे, हे धरा म्हणे. म्हणजे काय? म्हणे हे तुमचं किराणा मालाचं साहित्य सगळं. कोणी दिलं तुला? तुमच्याच नवऱ्यात दिलं, आमच्या गुरुजींनी दिलं म्हणे, पाठवलं. पण झालं काय, मी जरा थोडं शेजारच्या गावामध्ये राहतो आणि मला यायला उशीर झाला, काल काय मी पोचू शकलो नाही, म्हणून गुरुजींनी मला इतकं मारलं बघा म्हणे, चापकाने मारलं म्हणे मला गुरुजी. का म्हणे, तर आम्ही एक दिवस उपाशी राहिलो म्हणे, तर म्हणे तुमच्याच मालकाने मला मारले बघा म्हणे. त्यांनी मला सांगितलं होतं आणायला, पण मी काय आणलं नाही वेळेवर, म्हणून मला मारले बघा, माझी कशी अवस्था केली. मग ती म्हणले ठीक आहे ठीक आहे, ठेव. त्या मुलाला पाणी वगैरे दिलं प्यायला, आणि तो मुलगा निघून गेला. नंतर गुरुजी शाळेतनं आले.
माताजीने मग माताजीने सांग आल्या गुरुजींची परीक्षा घेतली, शाळा घेतली. माताजीने गुरुजींची शाळा भरवली. थोडी तर काही शरम आहे का म्हणे तुम्हाला? एवढं लेकरू म्हणे, त्याला किती मारलं हो तुम्ही म्हणे. हा, बघा बघा म्हणे माझे हात सुद्धा काळे झाले. त्या लेकराला एवढं मारले म्हणले, सगळं अंग काळं निळे पडले म्हणे. अंगाला हात लावला तर माझे सुद्धा हात काळे निळे पडले म्हणे. अगं कोण होता, काय होता? मी नाही कोणाला मारलं. खोटं बोलू नका म्हणे. एवढं सगळं सामान देऊन गेला म्हणे, दिवाळीचे कपडे दिले म्हणे, सगळं एवढं किराणा माल दिला म्हणे त्याने तो आपल्याला, आणि तुम्ही खोटं बोलताय म्हणे. कोण होता तो, किती वय होते असं, कसा होता दिसायला? फार सुंदर होता म्हणे, पण सगळं काळं निळं पडलं होतं म्हणे अंग त्याचं, सगळ्या अंगावर चापकाचे वन होते. आणि त्याने सांगितलं गुरुजींनी तुमच्या मारलं. बघा म्हणे माझ्या हातावर काळं काळं सगळं पडले. तरी हात, आपल्या माताजींचे हात गुरुजींनी हातामध्ये घेतले, तर त्या हातावरती त्यांना तो श्लोक दिसला त्या काळ्या निळ्या अक्षरामध्ये, अनन्न चिंतयंतो माम ये जन परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्यांना तो श्लोक दिसला त्या हातावर माताजीच्या दिसलेला. मग त्यांना कळलं हे बालक म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून भगवान श्रीकृष्णच आहे. आणि ते आले होते. मला विश्वास नव्हता की भगवंत आमचं उदरभरण करतील, आमची रक्षा करतील, म्हणून मी ती श्लोक खोडला. तो श्लोक जेव्हा खोडला त्यावेळेला त्या श्लोकावर भगवद्गीतेच्या रेगा मारल्या होत्या, त्या पुस्तकामध्ये रेगा मारल्या होत्या. ते म्हणजेच त्याच्या अंगावर भगवंताच्या खरं रेगा मारल्यासारखं झालं, वळ उमटले त्याची. आणि ह्याने जी शाई फेकली होती, ही शाई सगळी भगवंत काळ्या निळे झाली शाईमध्ये. मला हे सांगायचं आहे किंवा तुम्हाला हे समजायचं आहे. काय समजायचं आहे? भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक, प्रत्येक शब्द म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे. मी म्हणून म्हटलं धर्म म्हणजे भगवंत आहे, आणि भगवंताची वाणी म्हणजे यातला एक एक शब्द सुद्धा भगवंत आहे. हे साधारण शब्द नाही. इथं खाट मारणं म्हणजे भगवंताच्या अंगावर खाट मारल्याप्रमाणे झालं, म्हणजे साक्षात भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून आम्ही गीता द्यायला गेले की म्हणतो, हा देव घ्या कुणी देव, देव घेता कुणी देव. हे गीता म्हणजे साक्षात विठ्ठलाचं स्वरूप आहे, पांडुरंगाचं स्वरूप आहे. तुम्ही घ्या, घरामध्ये ठेवा, याच्या पाया पडा, मूर्तीची गरज नाही. गीता म्हणजेच विठ्ठल आहे. आणि त्याची पूजा पण करा म्हणून सांगतो आम्ही. तुम्हाला काही येत नाही, लोक आम्हाला वाचा येत नाही, महाराज कधी कधी लोक आम्हाला असे ढकलून लावतात, आम्हाला नाही येत, आम्ही अडाणी येऊ. मग आम्ही काय म्हणतो त्यांना, अहो असू द्या, तुम्ही अडाणी असले म्हणून काय झालं, जगात काय सर्वांनाच वाचता येतं का? मग न वाचणाऱ्याने काय जगाय देव पूजा करायचीच नाही का? तुम्ही काय करा, देवाऱ्यावर ठेवा आणि भगवतीची पूजा करा. भगवंताची पूजा केल्यासारखंच आहे. आणि म्हणून हे अनन्य साधारण महात्म्य. मला हे सांगायचं होतं की विषय हा निघाला आपला की वेद, अजून विषयाला सुरुवातच नाही झाली, तो प्रवचन संपला. वेद जे आहेत साक्षात भगवंताचं स्वरूप आहे. गीता भागवत भगवंतच आहे, म्हणून आपण गीता आणि भागवत वाचलं पाहिजे. तर आम्ही धर्म जाणला थोडासा. आलं का लक्षात तुमच्या? आम्ही कोण? आमचा धर्म, आमच्या धर्माचं नाव सनातन आहे. काय नाव आहे? जो कधीच बंद पडत नाही, कधीच त्याचा अंत आधी कुणालाच माहित नाही. आपल्या धर्माचं नाव खरं तर सनातन आहे, पण आता तुम्ही त्याला हिंदू म्हणू शकता, कारण त्याचा अपभ्रंश होऊन या कम्युनिटीला नाव पडलं हिंदू. म्हणून आपण काय म्हणायला पाहिजे, असं म्हणू शकताय काय, आम्ही कोण आहोत? तर हिंदू सनातनी आहोत किंवा सनातनी हिंदू आहोत असं म्हणू शकता. समजलं का तुम्हाला? असं हिंदू तर नंतर आला हा शब्द, मी सांगितलं तुम्हाला. त्याचा अनेक अभ्यास मोठा आहे त्या हिंदू शब्दाचा, आपण त्याची चर्चा आपण जास्त नाही करणार. पण इथं ओघाणे आलं म्हणून सांगितलं तुम्हाला की आपण धर्माला जाणलं पाहिजे. आणि भगवंत असं वेदांना जाणण्याचा उद्देश ते पण आता पुढे पाहणारच आहे आपण. त्याच्यापूर्वी काही गोष्टी पाहूया. हा, तर हे जे वेद आहेत, या वेदांना शब्द प्रमाण म्हणतात किंवा श्रुती असे म्हणतात. श्रुती म्हणजे पूर्वी केवळ दुसऱ्याच्या तोंडामधून ऐकून लक्षात ठेवलं जायचं.
लिहिलं नव्हतं. लिहायची प्रथा ही आता पडली. कधी? 5,000 वर्षापूर्वी. कुठे? तुम्ही आजही ते ठिकाण आहे बद्रीनाथला. जर तुम्ही कधी बद्रीनाथला गेला, हिमालयामध्ये व्यास गुफा आहे, गणेश गुफा आहे, जिकडे गणपतीने लिहिलेलं आहे, व्यासांनी सांगितलेलं आहे. भगवंताचा अवतारच त्यासाठी झालाय, लिहून ठेवण्यासाठी. व्यासदेव भगवान की. आणि अशा प्रकारे हे जे वैदिक ज्ञान आहे, तर बघा आता थोडंसं वैज्ञानिक भाषेचं प्रवचन सुरू होईल. थोडंसं वैज्ञानिक भाषेत आवडेल ना तुम्हाला ऐकायला? आता मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. मोबाईल थोडेसे ज्यांच्याकडे आहे ते सायलेंट करा थोडंसं. एक 5 मिनिटांनी प्रत्येकाचा वाजत राहतो मोबाईल. विज्ञानाच्या भाषेमध्ये अनेक शोध लावले, त्याला रिसर्च असं म्हणतात. वेगवेगळे सायंटिस्ट आले मोठे मोठे. मग मला जाणून घ्यायचं आहे की मंगळ ग्रह कुठे आहे. तर काय करू मी आता? मला जाणायचं, मी गावातला साधारण माणूस, पण मला जाणायचं आहे हे कसं आहे, काय कसं, काय रचना कशी आहे, काय करू मी? सांगा काय करू? तुम्हाला विचारतोय मी. मला मंगळ ग्रह कुठे जाणून घ्यायचं, काय करू? हा, सूर्यमालेचा फोटो बघा. पण सूर्यमालेचा फोटो कुठे आहे? शाळेच्या पुस्तकात. कुठल्या पुस्तकात सांगा की? भूगोलाच्या पुस्तकामध्ये, बरोबर आहे का नाही? बघा, हीच आपली बुद्धी मारली ना विज्ञानाने. त्याच्यावरही वाद चालू आहे. भूगोल. भू म्हणजे पृथ्वी. पृथ्वी कशी आहे? पण त्याच्यामध्ये प्रकार आहे. भूगोल. पृथ्वी गोल आहे का अंडाकृती आहे? ते अंडाकृती नाही बाबा, टरबुजाकृती म्हणा, कलिंगडाकृती म्हणा, अंडाकृती काय म्हणताय मला समजत नाही. बोलताना सुद्धा आपण थोडं जपून बोललं पाहिजे आजकाल. हे सवयच आपल्या कोणतरी लावलेली चुकीची. हळूहळू शब्द घुसवलेत आपल्यामध्ये. पृथ्वी कशी तर अंडाकृती, कलिंगडाकृती म्हणा ना, काय प्रॉब्लेम आहे? तर पृथ्वीचा आकार कसा? भूगोल नावातच आहे भूगोल. या चर्चा व्हायला नको होती, पण पुस्तकाचं नाव भूगोल आणि आतमध्ये चर्चा चालू आहे की पृथ्वी कशी आहे. मग काय म्हणलं, लक्षात आलं का? थोडं वैज्ञानिक भाषेमध्ये सांगतो. तर एखादा प्रश्न मला विचारायचा आहे, मी कुणाकडे जाऊ? मला बघायचं आहे मंगळ कुठे आहे, प्लुटो कुठे आहे, बुध कुठे आहे, शुक्र कुठे आहे, स्वर्ग कुठे आहे, नरक कुठे आहे. मला सगळं बघायचं आहे, तर मी काय करू? मग काय सांगितलं उत्तर मी याचं काय? मला जर बाप कोण आहे विचारायचं असेल तर चांगलं उत्तर मला माझ्या आईशिवाय कोणी देऊ शकत नाही. म्हणून आम्ही आमच्या आईला विचारलं पाहिजे. आमची आई म्हणजे शास्त्र आहे. तुम्ही भगवद्गीता उघडा, श्रीमद भागवत उघडा, पुराण उघडा, त्याच्यामध्ये वर्णन आहे. मंगळ कुठे आहे, सूर्य कुठे आहे, चंद्र कुठे आहे, सगळं वर्णन आहे. प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये लिहिले, कशाला जीवन वाया घालवतंय उगाच शोध लावण्यामध्ये. आहे ते मान्य करा ना तुम्ही. हे सूर्य चंद्र कुठे आहे, किती अंतर आहे, मान्य करताय तुम्ही? थोडंसं मान्य करा. उगाच वेळ घालू नका. इतका अभ्यास करताय, केस वाढली त्या सायंटिस्टची, केस इतकी वाढली त्याला पुढचं केस कापायला वेळ नाही, आणि केस तर नाही, लग्न करायचं काही लोकांना वेळ नाही. बरेच सायंटिस्ट ब्रह्मचारीच राहिले. ब्रह्मचारी राहण्याचं प्रमाण वैज्ञानिकांमध्ये जास्त आहे, कारण त्यांना शोध लावताना आयुष्य निघून गेलं कळलं, लग्न करायचं ध्यान नाही. मग काय किड्या मकोड्यांचा अभ्यास करायचा, कुणी ग्रहांचा अभ्यास करायचा, याच्याशिवाय जगू शकत नाही का आम्ही? थोडं विज्ञानाच्या विरोधात बोलतोय, माफ करा, पण जगू शकत नाही का आम्ही? आमचे पूर्वज जगले नाहीत का? आमचे आई वडील, आमचे पंजोबा त्यांना जगले नाहीत का? विमानाशिवाय विमान नव्हतं तेव्हा, काय मेले का? हेलिकॉप्टर नव्हतं, मेले का आमच्या पूर्वज? मेले, दुःखी झाले फार. मोबाईल नव्हते, दुःखी झाले फार आमचे पूर्वज. प्रश्न विचारतो मी तुम्हाला. मग हा शोध जो आहे हे घेण्याचं गरज आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो. उदाहरणार्थ चांद्रयान मोहीम, मला असं कोणाच्या विरोधात नाही बोलायचं आहे, पण शास्त्र भागवत काय मी सांगतो. चंद्र कुठे आहे? आकाशामध्ये. सूर्य कुठे आहे?
दिसतोय आकाशामध्ये. मग चंद्र आणि सूर्य हे काय आहे नेमकं, उघडा थोडस लक्षात येईल. चंद्राचा आकार किती आहे, मग काय पट्टी घेऊन मोजायला जाणार चंद्राचा आकार. पण दिलाय चंद्राचा आकार, सूर्याचा आकार आपल्याकडे. आम्ही काल कोणार्कला गेलो होतो, भुवनेश्वर जवळ कोणार्क नावाचं ठिकाण आहे. ते जे मंदिर बनवलेलं आहे हे पुराणानुसार, वेदानुसार बनवलेलं मंदिर आहे. आता लोकांनी आमच्या जाऊन फोटो तर काढले, त्यांना फोटो काढायला ते नेलता आम्ही खरं तर, कारण त्यांच्या डोक्यात काही घुसणार नाही आम्हाला चांगलं माहिती. ते जे मंदिर आहे त्या मंदिराला किती चाक होते कोण सांगाल बरं यात्रेला आले. हे फोटो काढता काढता 12 गायब झाले. ते नंतरचा शोध घ्या तुम्ही, किती चाक होते, त्या प्रत्येक चाकामध्ये काय होतं, त्याला किती आऱ्या होत्या, त्या मंदिराच्या पुढे किती घोडे होते. ते ऍक्च्युली काय होतं, सूर्यदेवाचं मंदिर होतं, पण तो सूर्यदेवांचा रथ होता. ते मंदिर म्हणजेच रथ होता. मग भागवतामध्ये, शास्त्रामध्ये वर्णन आहे की सूर्याच्या रथाला किती चाकं असतात, किती घोडे लावले जातात, याचं डिटेल वर्णन आहे. त्या सूर्याच्या रथाचा वेग किती, त्याचा सारथी कोण, कोण सारथी, सूर्यदेवाच्या रथाच्या सारथीचं नाव सांगा. अरुण, अरुणोदय झाला. सूर्य येण्याच्या आधी अरुण येतो. अरुण हा सारथी आहे सूर्यदेवाचा, तो रथ चालवतो. इतकं डिटेल ज्ञान आहे आपल्याकडे की नेमकं काय आहे. पण हे सगळं शास्त्रामध्ये दिलेलं आहे. काय गरज आहे पट्टी घेऊन जायची, सूर्य किती लांब आहे, सूर्याचं आणि पृथ्वीचं अंतर किती आहे, वाचा ना, शास्त्रामध्ये दिलेलं आहे. पण वैज्ञानिक जातात आयुष्य घालवतात शोधायला, अंतर किती आहे, चंद्रापासून अंतर किती आहे. मग 50 वर्षापूर्वी असं एक नील आर्मस्ट्रॉंग नावाचा व्यक्ती चंद्रावर गेल्याचं सांगितलं अमेरिकेनं. फसविण्याची वृत्ती, अमेरिकेनं जगाला फसवलं. म्हणे नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावरती गेला. त्या नील आर्मस्ट्रॉंगनेच मरता मरता एक पुस्तक लिहून ठेवले, मी गेलोच नाही म्हणून. वाचा कधी. अमेरिकेमध्ये एक असं क्षेत्र तयार आहे ज्याच्यामध्ये 51 एकर नावाचा एक एरिया आहे, त्याचं नावच आहे. तो पूर्णपणे सील आहे, त्याला सगळे आर्मीने असं घेरलेलं आहे. त्यामध्ये कुणीही जाऊ शकत नाही, तिथं मिलिटरीला सुद्धा प्रवेश नाही, असं कडक बंदोबस्त आहे. त्याच्यामध्ये शूटिंग घेतलं अमेरिकेनं की एक माणूस दाखवला, त्याला कपडे घातले, सूट बूट घातलं असलं अंतराळासारखं, आणि दाखवलं की एक यान दाखवलं, एक अमेरिकेचा झेंडा चंद्रावर जाऊन रोवून आला असं दाखवलं, आणि तुझा फोटो काढला, व्हिडिओ काढले आणि केलं व्हायरल यूट्यूबला. म्हणले बघा अमेरिका चंद्रावर जाऊन आली, बघा चंद्रावर जाऊन आली. या गोष्टीला 50 वर्ष होऊन गेले मंडळीनो. मग 50 वर्षापूर्वी काही सुद्धा विज्ञान एवढं महाग असताना, टेक्नॉलॉजी एवढी प्रगत नसताना सुद्धा एखादा माणूस चंद्रावर जाऊ शकतो. मग आता 50 वर्ष होऊन गेले, चंद्रावर आतापर्यंत घरं व्हायला पाहिजे होती की नाही? का नाही झाली? 50 वर्ष होऊन गेली. हे एक अमेरिकेनं आपल्याला फसवलं, जगाला फसवलं, आणि आपण विश्वास ठेवला. मग आता रशिया पुढे आली, रशियाने तो व्हिडिओ पाहिला, म्हणले तुम्ही तर म्हणताय चंद्रावरती हवा नाही म्हणून, ऑक्सिजन नाही म्हणून, मग तो झेंडा जे लावलाय ते हलतोय कसं काय तुमचा अमेरिकेचा झेंडा? त्या व्हिडिओमध्ये हलतोय झेंडा, तुम्ही बघा युट्यूबला टाकून तो व्हिडिओ मध्ये झेंडा हलतोय असा अमेरिकेचा. हो, आणि ते नील आर्मस्ट्रॉंग काय करतो, तिचे हेलिकॉप्टर स्पेस जे आहे त्यातनं अशी उडी मारून खाली चंद्रावर पाय ठेवतो. चंद्रावर प्रथम पाऊल ठेवणारा माणसाचं नाव सांगा, नील आर्मस्ट्रॉंग. मग त्यानं असं पाऊल टाकलं चंद्रावरती. मग रशियाने प्रश्न उपस्थित केला, तुम्ही तर म्हणताय निर्वात पोकळी आहे तिकडे, हवामानच नाहीये, ऑक्सिजनच नाहीये, उडी मारली कशी काय हवेत? निर्वात पोकळीमध्ये उडी कशी काय मारली तुम्ही? उडी मारण्यासाठी सुद्धा गुरुत्वाकर्षण. आता आपण उडी मारतो, उडी मारल्यावर वर जातो का, खाली जातो की नाही आपण उडी मारल्यावर? म्हणजे कोण ओढतं आपल्याला? गुरुत्वाकर्षण ओढते खाली. मग चंद्रावर तर गुरुत्वाकर्षण नाही म्हणले तुम्ही, त्याची व्हॅल्यू पण काढली तुम्ही, चंद्रावर गुरुत्वाकर्षण किती आहे. आणि तुम्ही आता म्हणताय की उडी मारतो तो नील आर्मस्ट्रॉंग त्या स्पेसमधनं, हे कसं काय? मग अमेरिका गप्प बसले. मग रशियाने सांगितलं की नाही, अमेरिका गेलीच नाही म्हणजे चंद्रावर, खोटं बोलते म्हणून.
मग आता जे चांद्रयान मोहीम वगैरे चालू आहे, हे जातात पण ते चंद्रावर जाऊ शकत नाहीत असं या शास्त्रात दिलेलं आहे. चंद्रावर जाण्यासाठी काय करावं लागतं? चंद्रावर जाण्यासाठी हे सूर्य आहे ना आपला सूर्य, ह्या सूर्याची एक कक्षा आहे, त्याचा मोठा अभ्यास आहे, तुम्ही कधी भागवत उघडून बघा. त्या सूर्याच्या कक्षेमधूनच जावं लागतं चंद्राकडे जातात. मग सूर्याच्या जवळ जाणं शक्य आहे का आपल्याला सांगा? मारुती रायाला सुद्धा ते सहन नाही झालं सूर्याचं तेज. आपण कसं जाणार सूर्याच्या कक्षेमध्ये मला सांगा. आणि त्यामुळे सूर्याच्या कक्षेमध्ये जाता येत नाही, त्यामुळे चंद्रावर पण जाता येत नाही. मंडळीनो, तुम्ही मला 4 शिव्या द्या आता, पण हे त्रिकालबाधित सत्य हे काय बदलणार नाही. कारण आतापर्यंत पण कोणी जाऊ शकलं नाही, इथून पुढे कोणी जाऊ शकणार नाही. हा, जाऊ शकता योगाच्या आधारे. आमच्याकडे सिस्टम आहे, इथं बसा, ध्यान लावा, काही सेकंदामध्ये तुम्ही जाऊ शकता. एवढं प्रगत तत्वज्ञान आमच्याकडे असताना करोडो लाखो अब्जो खर्च करून आयुष्य वाया घालायची काय गरज आहे? किती लोक त्याची आणि दुसऱ्या ग्रहावर जाऊ शकत नाही. हे शरीर घेऊन जास्त लांब जाऊ शकत नाही. आता जे सायंटिस्ट गेलेत ना, हे जास्त लांब नाही गेले, लक्षात घ्या. त्यांची हालत काय झाली विचार करा. आता कोण गेलं? सुनीता विल्यम्स. त्यांचं बघितलं तुम्ही हालत काय आहे? 9 महिने स्पेसमध्ये राहिले तर तिथलं वातावरण ते सूट नाही होत ना तिथलं, तर ते पूर्णपणे जसं पॅरालिसिस झालेला माणूस असतो अशीच अवस्था आहे त्यांची. आता त्यांना आता नीट व्हायला म्हणजे झाले, शक्यता कमी आहे, पण झालेच तर ते पूर्ववत सगळं होऊ शकत नाही. ते 9 महिने राहून आले स्पेसमध्ये, म्हणजे ते काही कुठे उतरले नाहीत. ते एक असं विमान बनवलेलं असतं त्यांनी, त्या विमानात बसून ते जातात कुठेतरी आकाशामध्ये आणि तिथनं जाऊन येतात ते. तर ते चंद्रच असेल कशावर? हा पहिला माझा प्रश्न आहे. कारण त्याच्यामध्ये हे सगळं कॅल्क्युलेशन भागवतामध्ये दिलेलं आहे, शास्त्रामध्ये आपल्याकडे आहे की चंद्र कुठं आहे, सूर्य कुठं आहे, चंद्रावर जाण्यासाठी काय करायचं. चंद्रामध्ये शीतलता भरपूर आहे, थंडी आहे. अरे इथं थंडीला संख्या किती कमी आहे बघा. थोडी थंडी वाजायला लागली की सत्संगाला लोक यायच बंद करतात, बरोबर आहे की नाही? थोडी गरमी वाटायला लागली की नको म्हणतात लगेच कुठं जायला बाहेर, लगेच म्हणतात दिवसा बाहेर निघत नाही, आणि थंडीचं रात्री बाहेर निघत नाही. इतकं आहे. सूर्यावर गेला तर इतकं तापमान असेल, मला विचार करा तुम्ही. आपल्याला सोलापूर जिल्ह्यातलं मेचं तापमान सहन होत नाही, सूर्यावर आपण राहू का जिवंत? चंद्राच्या शीतलतेमध्ये आपण जिवंत राहू का? कारण तिथं जर जायचं असेल तर योग साधनेच्या आधारे आम्ही जाऊ शकतो असं शास्त्रामध्ये दिलेलं आहे. योगाच्या आधारे तुम्ही मेडिटेशन करून पर्टिक्युलर चंद्राला किंवा सूर्याला प्रसन्न करून घेऊन आपण काय करू शकतो, काय करू शकतो ना, त्या सूर्यावर किंवा चंद्रावरती जाऊ शकतो असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून हे जे चंद्र किंवा सूर्य आहे, त्या चंद्र किंवा सूर्यावरती जाण्यासाठी आपण भगवंतांचं जे काही विधिविधान आहे त्याचं पालन करूनच गेलं पाहिजे. आपण आपल्या मनाने असं काही विमान बनवून जाऊ शकत नाही. सर्वांनी तेच केलं असतं. रावणाला सुद्धा ते शक्य नाही झालं. रावण कधी सूर्यलोकावर गेला होता का ऐकलं का तुम्ही? रावण स्वर्गापर्यंत गेला होता, 14 भुवनापर्यंत पोहोचला, 3 लोकांमध्ये पोहोचला म्हणतात, काय म्हणतात जे काय असेल ते. पण रावण कधी चंद्रावर गेल्याचं ऐकलंय का? रावणाला जे काही गोष्टी शक्य झालेल्या नाहीत ते आपण कसं काही शक्य करू शकतो? रावण तर किती महान पंडित होता रावण, एवढं मोठं तत्वज्ञान त्याच्याकडे होतं. म्हणून असं काहीतरी लोक म्हणतात की चंद्रावर गेलो वगैरे वगैरे. बरं ठीक आहे, 1 मिनिट थांबा. चला आम्ही यशस्वी झालो चंद्रावर जायला. कोण कोणी यायला तयार आहे माझ्या बरोबर? हात वर करा. नाही, आपण झालो सक्सेस चंद्रावर जायला. अहो इथं एवढ्या सुविधा आहेत, ह्या मोबाईल आहे, पांघरायला आहे, हातरायला आहे, मजा आहे, इथं किती गाड्या आहेत, वाहन आहे, कसलं मस्त आहे राव. इथं त्या चंद्रावर ऑक्सिजन नाही म्हणताय, तिथं एवढी थंडी आहे म्हणताय. कोण तयार होईल जायला? म्हणजे चंद्रावर जायला सुद्धा जरी आपण शोधलं आणि चंद्रावर जरी आपण घर बांधकाम केलं तरी जिथं एवढी सोयी साधनं असताना सुख नाही आपल्याला. थोडं काय झालं तर लगेच आपण किती त्रास होतोय आपल्याला. साधं सर्दी झाली तर किती त्रास होतोय आपल्याला, बरोबर आहे की नाही? चंद्रावर जाऊन आपण सुखी होऊ का? जिथं भगवंताने आपल्याला ठेवलेलं तिथं राहायला पाहिजे. चंद्राचा शोध घेऊन तरी आम्हाला काय फायदा होणार आहे मला सांगा? तिथे जाऊन काय आम्ही राहू शकणार आहे का?
मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे हे माहीत नसल्यामुळं लोक किड्या मुंग्याचा अभ्यास करतायत, दुसऱ्या ग्रहावर उगत जाण्याचा प्रयत्न करतायत. ज्या ग्रहावर भगवंतानी पाठवलेलं आहे, जे काम भगवंतानी सांगितलेलं आहे ते करा ना. आपण नामस्मरण करायला सांगितलं भगवंतानी, गीता वाचायला सांगितलं भगवंतानी, आणि अंतकाळी माझं नाव घे आणि आपल्या घरी, खऱ्या घरी, भगवतधामाला, वैकुंठाला माघारी, असं भगवंत बोलले. ते करण्यासाठी मनुष्य जीवन भेटलेलं आहे. मग लोक आयुष्य वाया घालवत आहेत, सगळं PhD करतायत, नोबेल प्राइज करतायत. आणि म्हणून संत लोक काय करतात, मज निरंतर जागविती, शिकविती, सांभाळिती. ते हलवून उठवतायत, उठा, तुम्ही अंधारामध्ये आहात, जागे व्हा थोडस. तुम्ही काय करायला लागलाय? मनुष्य जीवन याच्यासाठी नाहीये, बेडकं फाडून त्याचा अभ्यास करण्यासाठी, कॉक्रोच फाडून त्याचा अभ्यास करण्यासाठी. मनुष्य जीवन हे भगवंताला प्राप्त करण्यासाठी आहे. उगाच वेड्यासारखं काय तर कर बसू नका. इतका अभिमान झालाय तुम्हाला, आम्ही PhD होल्डर आणि आम्ही सायंटिस्ट, आम्ही हे आणि ते. काय उपयोग आहे डिग्र्या घेऊन? काय करणार आहे? तुमच्या चितेवर तर ठेवणार का डिग्र्या तुमच्या? आणि म्हणून आपण धर्माचं ज्ञान घेतलं पाहिजे. हा विषय चालू आहे आणि गीता भागवत वाचलं पाहिजे. नाहीतर आम्ही धर्माला जाणत नाही. धर्माचं नाव सुद्धा आपण जिभेवर घेऊ नये. किती लोक सत्संग ऐकतात हाही प्रश्न आहेच. किती लोकांना गुरु केलेला आहे, किती लोकांनी हेही प्रश्न आहेच. धर्म म्हणजे काय हे थोडं जाणून घ्यायला पाहिजे आपण. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक गोष्ट जाणून घेतली पाहिजे शास्त्राच्या आधारे. भौतिक जगातली विमाने ताशी 2000 मैलाच्या वेगाने धावू शकतात, परंतु मनाच्या वेगाबद्दल काय सांगावं? एका तासाला विमान 2000 किलोमीटर जातं. म्हणजे पुण्यातून निघालेलं विमान एका तासामध्ये, 1.5 तासामध्ये साधारणपणे दिल्लीमध्ये पोहोचू शकतं. हे आत्ताचं स्पीड आहे. 1 ते 1.5 तासामध्ये दिल्लीला पोहोचू शकतो. पुणे ते दिल्ली किती? 1.5 ते 2 तास. हे विमानाचं स्पीड झालं. मनाचं स्पीड सांग, मोजूच शकत. गेलं बघा मन वृंदावनमध्ये. काय करते मन माझं? वृंदावनमध्ये गेले, गोवर्धन परिक्रमा करायला गेले, माझं गेले की मन माझं तिकडे. किती वेळ लागला जाय? या मनाची स्पीड किती आहे? या मनाच्या स्पीडनी आपण इतर ग्रहावर जाऊ शकतो असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून ब्रह्मसंहितेमध्ये म्हणलेलं आहे, मनाच्या वेगाने धावणाऱ्या विमानामध्ये बसून कोट्यावधी वर्षे प्रवास केला तरी तुम्हाला दिसेल की परव्योमाजवळ जाणे सुद्धा शक्य नाही, ते अनंत आहे. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी म्हणतात, हे 2000 किलोमीटर तासाला पळणारं जे विमान आहे, त्या विमानाऐवजी तुम्ही मनाच्या वेगानं धावणारं तरी विमान बनवलं. म्हणजे आता इथे एका सेकंदाच्या आत अमेरिकेमध्ये एवढ्या वेगाचं जरी विमान बनवलं आणि सॅटेलाइट बनवले, तर ब्रह्माजी स्वतः म्हणतायत की तुम्हाला असं जाता येणार नाही सूर्याकडे, चंद्राकडे, त्या लोकाकडे. त्याच्यासाठी तुम्हाला एकच उपाय आहे. तुम्हाला जायचं आहे, तुम्ही गुरु बनवा. गुरु बनवा आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही भगवंतांना जाणू शकता, त्या ग्रहांना जाणू शकता. योग साधनेच्या आधारे तुम्ही त्या लोकांमध्ये प्रवेश करू शकता. अलग लक्षात तुमच्या? तर अशा प्रकारे हे आहे. म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे की तुकाराम महाराज म्हणले, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, निजनिष्ठा नाम घ्यावे, विठोबाशी शरण जावे. वेद अनंत बोलिला. अरे वेद अनंत बोलिला म्हणजे इतकं मराठीमध्ये आहे, वेदांनाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. त्या वेदांना सुद्धा कळलं नाही हा पांडुरंग कोण आहे म्हणून अजून. आणि तुम्ही आम्ही तर कसं काय सांगणार? ते वेद म्हणजे खरं भगवंत मी सांगितलं, पण ते तोकडे आहे. तो त्या लिहायला सुद्धा तोकडे आहे की पांडुरंग कसा आहे ते सांगता येत नाही, त्याला अनुभवावंच लागतं. म्हणून अनुभवायचं कसं? वेद अनंत बोलिला. अरे किती जरी वेद वाचला तरी पांडुरंग कळणार नाही, कारण हा पांडुरंग वेदाच्याही पुढा आहे. याचा अंतच कळला नाही अजून पांडुरंगाचा कुठे आहे. आणि म्हणून काय म्हणलेलं आहे, वेद अनंत बोलिला, अर्थ इथुकाची साधिला. हे सगळं वाचल्यानंतर एकच गोष्ट लक्षात येते. काय गोष्ट लक्षात येते? निजनिष्ठा नाम घ्यावे, विठोबाशी शरण जावे.
एक गोष्ट लक्षात आली आमच्या, काय करायला पाहिजे, ह्या सगळं वाचायचं शक्य आहे का हो? भगवद्गीता वाचणं शक्य नाही मनुष्य जीवनामध्ये येऊन, तर तुम्ही काय करा, तुम्हाला काही येत नाही, काही हरकत नाही, तुम्ही गुरुला शरण जावा, एक गुरु बनवा, निजनिष्ठा नाम घ्यावे, विठोबाचे शरण जावे, पांडुरंगाची शरण घ्या, दोन्ही हात वरती करा आणि म्हणा हरे कृष्णा हरे कृष्णा. तर समजणार नाही आम्हाला. अनेक वेदांतिस्ट, वेदांत वाचणारे लोक आहेत, मायावादी लोक आहेत, ते म्हणतात की वेद वाचा, फक्त वेद वाचा, भगवंताची पूजा अर्चना काय करायची गरज नाही जास्त, असे म्हणणारे पण काही लोक आहेत समाजामध्ये. पण वेद जर समजायचं असेल, पांडुरंगाच्या पुढचं काय आधीचा नाही, त्या वेदांचा बाप पण पांडुरंगच आहे. मग त्या पांडुरंगालाच आपलंसं करून घ्या. त्यासाठी भगवंताचं, पांडुरंगाचं नामस्मरण केलं की मग काय होतं, भगवंताचं नामस्मरण केलं की सगळे वेद प्रकट होतात. त्या वेदांचा अर्थच आहे भगवंताचं नाव. ह्या सगळ्यांचं सार, दूध तापवलं, त्याला साई काढली, दही लावलं, त्याचं लोणी काढलं, त्याचं लोणी आहे ना, हे सार आहे, सार. आणि म्हणून हे सार 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 पांडुरंग, हे सार ग्रहण करायचा, सगळे वेद ॲटोमॅटिक आपल्याकडे येतात. कारण वेदांचं म्हणणं आहे तुम्ही नाव घ्या, ह्याचं सगळ्यांचं म्हणणं आहे गीता भागवताचं तुम्ही नाव घ्या. नाव घेतलं की सगळं होतं. त्याच्या सगळ्या कथा आपल्याला माहिती आहेत. म्हणून आपल्याकडले गावामध्ये रामायण ऐकणारे लोक, ज्यांना गीता पाठ आहे, रामायण पाठ आहे, भागवत येतं, हे मोठमोठ्या सायंटिस्टपेक्षा सुद्धा मोठे लोक आहेत. कारण त्यांना सगळं ज्ञान आहे की कशा प्रकारे हे सगळं विश्व निर्माण झालं, कोण कसं चालवतं, कोण कसं चालवतं. म्हणून गीता भागवत आपण वाचलं पाहिजे, तरच आपण धर्म वाचू शकतो. म्हणजे कसं आहे, ज्यांचा धर्म ग्रंथावर आधारलेला आहे तो टिकणार. ज्यांचा धर्म नुसतंच आपलं हुलगे हुल पंढरपूर, हवेतच आहे असं धर्म, तर ते टिकणार नाही जास्त. मोठं वादळ आलं की जाणार सगळे असे निघून. समजलं का तुम्हाला? मग ते धर्म असेल तर मग छत्रपती संभाजी महाराजासारखे लोक टिकून राहतील. धर्म बदला तुमचा. तुम्ही काहीतरी म्हणा, अल्ला म्हणा, काहीतरी म्हणा, ते बदललं का त्यांनी? नाही बदललं. मग आपले लोक कसे आहेत, आम्ही म्हणतो तुमचं काय कलमा पडतो, पण आम्हाला मारू नका बरं का, अल्ला इल्ला उल्ला मुल्ला काय काय आम्हाला मारू नका. का? यांचा धर्म मनोधर्म. समजलं का? गीता भागवतवाला धर्म नाही यांचा. मग आले काय वाहून गेले लगेच. पण ज्याचा धर्म गीतेवर आधारित आहे, त्याने गीता वाचलेली आहे, तोच खरा धर्म जाणलेला आहे त्या व्यक्तीनं, त्यालाच खरं कळालंय काय ते. आणि लोक गीता वितरणाला गेलं की नाही, काय गीता वाचताय, हे वाटा, दुसरं काहीतरी वाटा, संविधान वाटा म्हणे. एक तर माणूस म्हणला आम्हाला गीतेनं काय फायदा होणार आहे, संविधान वाटा. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची मूळ प्रत काढा, त्याच्यावरती पहिलं चित्र भगवद्गीतेचं आहे, दुसरं चित्र रामायणातलं आहे. तुम्हाला माहिती आहे? तर हे संविधान कशावर आधारलेलं आहे, काय गोष्टी आहेत. लोकांना कसं आहे, काय अर्ध्या हळकुंडाने पिवळे म्हणतात त्यात मराठीत. तर बरेच लोक म्हणतात की कशाला महाराज तुम्ही एवढं उगाच रात्र फिरताय, कष्ट घेताय, बसा की मठात म्हणते. सरळच म्हणलं माणूस, काय कमी पडलं तर मी देतो खायला. एवढं रातचं येऊन 10 वाजता आमचा दरवाजा वाजवता, कशाला कष्ट घेताय म्हणतो. 10 वाजता आमचे फक्त दरवाजा वाजवत घरी जाऊ, गीता घ्या म्हणून. ही बारकी पोरं तर कुणाला सोडत नाही. मग ते लोक लाजून घेते, ती लाजून बारक्या पोरांना, आमच्याकडनं घेत नाही. का? आयला बारको आम्हाला सांगायला लागलं तुमचा धर्म काय आहे, लाजून घेतात काय काय लोक. काही ज्ञान नाहीये. बघा, कुणाच्याही घरामध्ये गीता नाहीये. मी बघितलं, आज आम्ही गेले, आज आपण या 20 दिवसामध्ये 1150 भगवद्गीता पोचवल्या घरामध्ये. म्हणजे एवढ्या घरामध्ये गीता नव्हती. म्हणजे हे गेलेलं सांगतोय. बऱ्याच जणांनी आम्हाला हाकलून लावलं, आम्हाला नाही गरज ते गीतेची म्हणणारे. अनेकला भेटले, काय गरज आहे का म्हणे गीतेची. बरेच जण 72 असे भेटलं, आमच्या गीता घेता का महाराज, बसा, काय चहा करू ना तुम्हाला, नाही तंबाखू होती की थोडी, चहा कशाला देतोय, तंबाखू देतोय थोडा. हे बघा, 10 पिढ्यापासून माळ आहे आमची. आम्ही पंढरपूरला जातो, सगळं करतो. मग सगळं झालं आमचं, नाही गीता घ्या, गीता
नाही नको नको, गीता कशाला, गीता नको. म्हणजे मी सांगितलं ना, धर्म आपला गीतेवर आधारित आहे. आपला धर्म भागवतावर आधारित. भागवत धर्म आपल्या धर्माचं नाव सुद्धा आहे. भागवत हेच एक नाव आहे आपल्या धर्माचं. पण लोकांना ते माहीतच नाही. काय लोकांना फक्त आपलं मनोधर्म, मला तंबाखू पण खायला पाहिजे, बिडी पण वाढायला पाहिजे, मला गळ्यात माळ पण पाहिजे, आणि मला पांडुरंगाची वाऱ्या पण करायच्या आहेत, त्या ह्याला म्हणतात मनोधर्म. मनोधर्म चालत, धर्म गीतेनुसार जगावं लागतं. यात सांगितलंय कसा धर्म करायचा. तुम्हाला सगळंच करायचं आहे. मग असेही काही लोक आहेत, तुळशीची माळ काढून ठेवा, थोडंसं खाण्याची इच्छा झालेली आहे आम्हाला, आता प्यायची इच्छा झालेली आहे, रुद्राक्षाची माळ काढून ठेवा, मग आम्ही थोडं पिऊन येतो, टेन्शन आले. म्हणजे मग असे धर्म आहेत, हे मनोकल्पित धर्म, आणि त्यामुळे ते लोक सुखी नाही आहेत. त्यांच्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत. तर धर्म हा आपल्यानुसार चालत नसतो, लक्षात घ्या. धर्मानुसार आपण चालायचं असतं. लक्षात आलं तुमच्या? आता काय चालू आहे? आपल्यानुसार लोक वळवते, जिकडे वळेल तिकडे वळवते धर्म. धर्मानुसार आपण चालायचं, आपल्यानुसार धर्म चालणार, तो मनोधर्म झाला. मग अशा प्रकारे हे प्रवचन संपलेलं आहे, जे प्रवचन प्रभुपाद महाराजांनी लंडनमध्ये दिलेलं आहे 1969 साली कॉन्वे हॉलमध्ये. तर हे प्रवचन म्हणजे या ग्रंथाची प्रस्तावना होती. ॲक्च्युअल ग्रंथ पुढच्या शनिवारपासून मग ते सुरू होईल, पहिला श्लोक सुरू होईल. तर सर्वांनी तो श्लोक पण पाठ करा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णं, हे सगळं श्लोक पाठ करा आणि या भगवंतांच्या याचा सगळ्यांचं आस्वादन करा. तर आपण थांबायला पाहिजे या ठिकाणी आज. तर हरे